चला सामन्याला सुरुवात होते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या सेकंड सेमीफायनल साठी. हिट अँड रन फलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले सोहम पवार ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक एंड वर केपी म्हणजे कल्पेश पाटील. वैभव आहे, आम्ही बघत होतो कोणाकोणाचं लक्ष आहे. बरोबर लक्ष आहे तुमचं. वैभव नॉन स्ट्राइक वर है. एक चीज और अनाउंस करना चाहूंगा मैं, और ये एक आप सारे ऑडियंस से मेरा रिक्वेस्ट है कि एक बार जोरदार तालियां हो जाए. और मैं अभी बोलूंगा क्यों तालियां हो जाए, क्योंकि ये जो 2 एक्स्ट्रा प्लेयर यहाँ पे आते हैं हर मैच में, वो बेचारे वो होते हैं जिनको टीम में नहीं है, मैच नहीं खेल रहे हैं, बट इतने स्पिरिट से यहाँ आके 6-6 ओवर बैठ के हर फील्डर का नाम बताना, बॉलर का नाम बताना, इसके लिए बहुत बड़ा दिल लगता है दोस्तों. जोरदार तालियां हो जाए एक बार हमारे एक्स्ट्रा फील्डर्स के लिए. थैंक यू सो मच. वैभव ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक एंडला केपी कल्पेश पाटील. पहिला चेंडूला भिरकावून लावलं 6 धावांसाठी. षटकार. आरंभ प्रारंभ शुभारंभ. काय सुरुवात केली आहे. षटकाराने ताबडतोड फलंदाजीला सुरुवात झाली आहे आणि पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज सौरभा. दुसरा चेंडूवर सुद्धा ऍक्शन रिप्ले. मागचा थोडा शॉट होता, हा तर त्याहून लांब मारला, बराच लांब. 6 धावांसाठी आणखीन एक षटकार. बघा सुरुवात कशी असावी, ताबडतोड धाकड सुरुवात असावी आणि तशी सुरुवात झाली आहे. बघा बॅटिंग कोण करतोय, वैभव. अजून सोहम पवार यायचा बाकी आहे. सोहम पवार ज्याने पहिल्या दिवशी एका मॅच मध्ये 91 धावा बनवल्या 24 बॉल मध्ये, दुसऱ्या मॅच मध्ये 24 बॉल मध्ये 71 धावा बनवल्या. तो सोहम ठाण्याचा खेळाडू अजून यायचं बाकी आहे. पण हे वादळापूर्वीचं वादळ वैभव. नॉन स्ट्राईकला बघितलं तर कल्पेश पाटील केपी याच्या सुद्धा नावाची चर्चा फार मोठी आहे. इथे मात्र चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला गोलंदाजाकडून. 1 धाव मिळाली. एका धावेने नॉन स्ट्राइक वर येतील आता वैभव आणि स्ट्राइक एंडवर बॅटर जाईल कल्पेश पाटील. कल्पेश मात्र स्ट्राइक वर आलाय. चांगला गॅप मध्ये चेंडू खेळला. खेळाडूला कोणताही संधी मिळणार नाही. 1 बाउन्स 2 बाउन्स जमिनीला चाटत पुसत चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 धावा. 4 बॉल 17. कल्पेश पुन्हा एकदा स्ट्राइक एंडवर. इथे मात्र स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय. पुन्हा एकदा जमिनी लगत खेळलेला फटका होता. थोडीशी मिसफील्ड झाली पण एकच धाव मिळाली. एका धावाने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 18. या धावसंख्येवर चेंडू झाले त्या षटकातील आतापर्यंत 5. एक शेवटचा बॉल बाकी आहे. लास्ट बॉल. धावसंख्या 18. सामोरं जाईल वैभव शेवटच्या चेंडूवर. युनायटेड इंडियन्स टॉस जिंकले. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं हिट अँड रन संघाला. हा निर्णय किती निर्णायक ठरेल येणारी वेळ सांगेल. हा चांगला फटका आहे. नो मॅन्स लँड मध्ये ऑन दी अप खेळलाय. खेळाडूने चांगलं फिल्डिंग केलं. इथे खेळाडूची तारीफ करावी लागेल. बॉलकडे बघत धावत गेले. त्यांना माहिती आहे बॉल जास्त ट्रॅव्हल करणार नाही, कारण की चेंडूच्या मागे टायमिंग कमी होतं आणि चेंडू बॉल जास्त वर गेला होता. प्रॉपर टाइम झाला नव्हता. षटक संपलं. या 2 धावेने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 20 धावा. अजून कोणताही गडी बाद झाला नाहीये, हादरा लागला नाहीये. पहिलं षटक 20 धावा. दुसरं षटक पाहूया कोणता गोलंदाज गोलंदारीसाठी येतोय. अमोघ नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर आपल्याला येताना पाहायला मिळते. पहिल्या षटकानंतर 20 धावा. चांगली सुरुवात. मागच्या सामन्यात जर पाहिलं अंडरडॉग संघाने पहिल्या षटकामध्ये बनवल्या होत्या 14. त्यानंतर SRT संघाने पहिल्या षटकामध्ये बनवल्या होत्या 11.
इथे मात्र मजल मारली आहे 20 धावांची हिट अँड रन संघाने आणि नाणेफेक जिंकून स्वतः गोलंदाजी निवडली. हा डिसिजन काहीसा चुकीचा ठरत चाललाय. आता पाहूया, जर विकेट मिळाले तर हा डिसिजन चांगला होऊ शकतो, पण जर अशाच पद्धतीची फलंदाजी जर चालू राहिली तर हा डिसिजन खराबही असू शकतो. कारण की सोहम सारख्या फलंदाजाला आणि इटन रंगा संघासारख्याला तुम्ही पहिली फलंदाजी दिली आहे, ज्यांच्याकडे हिटर आहेत. प्रत्येक चेंडू बाउंड्रीच्या बाहेर कसा जाईल हे त्यांना माहिती आहे. कॅपियन स्ट्राइक. बघा बैठक बघा, डब्बे में डब्बा डब्बे में केक, घुटना टेक और ये सिक्सर दे. काफी बढ़िया शॉट, 6 रन के लिए बाउंड्री के बाहर गेंद फरार. पहिल्या षटकाला सुरुवात झाली होती, षटकाराने सुरुवात केली, षटकाराने खातं उघडलं वैभवने. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि गोलंदाजाचं स्वागत केलं षटकाराने कल्पेशने, केपीने, आणि दोन्ही फलंदाजांनी दाखवून दिलंय की त्याचा फॉर्म काय आहे, कुठल्या फॉर्म मध्ये दोन्ही फलंदाज खेळतायत हे दाखवून दिलंय. धावसंख्या झाली आहे 26. 1 बॉल 26 धावा, अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे. चला पुढील चेंडू घेऊन गोलंदाज आपल्यापासून दूर जाताना. शॉर्ट बॉल टाकलाय, शॉट चांगला पुल केला, पण खेळाडू आहे या शॉटसाठी आणि हा झेल सुटला. अरे बाप रे बाप, हा झेल सुटला. क्या ये मॅच छुटा. बघा अशा फलंदाजाचा झेल सोडला मागच्या सामन्यात पण आपण पाहिलं. एकदा जीवनदान मिळालं होतं फलंदाजांना आणि त्या फलंदाजाने बरसला, तुटून पडला. इथे सुद्धा कल्पेशला जीवनदान मिळालंय. आता कल्पेश फलंदाजी करतोय. बारा रन्सवर कल्पेश बॅटिंग करतोय. इथे मात्र वैभवच्या रूपात फलंदाज बाद होतोय. हा चांगला झेल पकडला. बघा मागच्या चेंडूवर जर कॅच झाला असतं तर बॅक टू बॅक ही दुसरी विकेट मिळाली असती तुम्हाला, पण कल्पेश अजून स्ट्राईकवर आहे. 12 रन्सवर बॅटिंग करतोय. 12 रन नंतर तो किती धावा बनवतोय ऍड, त्या बघण्यासारखं असेल मित्रांनो. असा झेल 4 रनवर रोहित शर्माचा सुटला होता आणि रोहित शर्माने त्या मॅच मध्ये 264 धावा बनवल्या होत्या. कल्पेशच्या 12 रन्सवर झेल सुटलाय. आता बघा ज्याची सगळेजण वाट बघत होते आतुरतेने, तो बॅटर आता मैदानामध्ये येतोय. सोहम पवार. पवार पॉवर दाखवायला सोहम मैदानामध्ये स्ट्राईक एंडवर येतोय. स्कोर हो चुका है 27 धावा धावफलकावर लागल्या आहेत. बॉल झाले त्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू 27 धावा. दुसऱ्या षटकाला चांगली सुरुवात झाली होती पण कुठेतरी गालबोट लागलं. वैभव आउट झालाय. सोहम आता मात्र स्ट्राईक एंडवर येतोय. सोहम छोटा पॅकेट बडा धमाका. उंची लहान याची पण कीर्ती फार महान आहे. चांगली फलंदाजी केली. 2 दिवस अफलातून बॅटिंग केली. प्रभावित केलं, इम्प्रेस केलं सर्व प्रेक्षकांना, सर्व खेळाडूंना सुद्धा आणि सर्व ओनर्सना सुद्धा. म्हणजे पुढच्या वर्षी बोली फार लागणार आहे या खेळाडूवर. चला 14 चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट येतोय. पंचाच्या डाव्या बाजूने हलक्या हाताने खेळून काढला. बघा कधीही मोठ्या फलंदाजाची ही वेगळी स्ट्रॅटेजी असते, ही वेगळी टेक्निक असते आणि ही अदा असते. 1-1 रनने सुरुवात करतात आणि त्यानंतर एकदा सेट झाल्यावर जी अफलातून फलंदाजी करतात देखणीय असते. धावसंख्या झाली आहे 4 चेंडू नंतर 28 धावा धाव फलकावर लागतात आणि सोहमला माहिती आहे की हवे तेवढे रन झालेत आणि आपला जो पार्टनर आहे कल्पेश केपी तो अफलातून फलंदाजी करतोय तर आपल्याला रिस्क घ्यायची गरज नाहीये. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे, म्हणजे अजून जवळजवळ टोटल 26 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे हलक्या हाताने खेळून काढलाय. कव्हर रिजन मध्ये खेळाडूकडे गेला डायरेक्ट चेंडू आणि नकार दिला इथे बॅटरने धाव घेण्यासाठी. हा 5वा चेंडू डॉट बॉल येतोय. 1 ओव्हर 5 बॉल धावसंख्या झाली 28. या ओव्हरचा हा शेवटचा बॉल असेल. सामोरं जाईल केपी.
ओहो, बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. स्विंग अँड मिस अपील झाली आहे. उत्साह जास्त होता या अपीलमध्ये, आत्मविश्वास कमी होता. 55 फेटाळलं त्या अपीलला. षटक संपलंय. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे हिट अँड रन संघाची 1 गडी बाद 28 धावा. नवीन गोलंदाज अकुल गोलंदाजी मार्कवर बॉलिंगसाठी. अतुल बॉलिंग मार्कवर येत आहेत. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील. धावसंख्या झाली 28. अतुल मडवी बॉलिंग मार्कवर. तिसरं षटक घेऊन. जर आपण पाहिलं तर पहिलं पॉवर प्ले संपलं पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर दुसरं पॉवर प्ले अजून घेतलं नाहीये. बॅटिंग पॉवर प्ले कधी घेणार हे सुद्धा बघण्यासारखं असेल. सोहम स्ट्राईकवर असेल. आता खऱ्या अर्थाला मॅचला सुरुवात झाली आहे. सोहमची बॅटिंग बघण्यासाठी लाखो दिवाने आलेत मैदानामध्ये आज. अतुल पहिला चेंडू बघा, संधी आहे पण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. मागच्या दिशेने खेळून काढला म्हणजे फाईन लेग मध्ये चेंडू जातोय. मोठा चेस चेंडू जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी हा येतोय सोहमच्या बॅट मधून. चौकार. आणि पॉवर दाखवायला इथे सुरुवात केली आहे सोहमने. पहिला चेंडू खेळला होता तेव्हा 1 रन ने खातं उघडलं. आता धावा त्याच्या झाल्या वैयक्तिक 2 चेंडू मध्ये 5 धावा. संघाची धावसंख्या झाली आहे या 4 धावेनंतर 32. 2 बॉल 32 धावा. एक बॉल 32 धावा धावफलकावर लागल्यात. शॉर्ट बॉल होता इथे सुद्धा टॉपेज लागलाय. सोहमच्या बॅटला आज काही मिडल होत नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. नशीब बहादूर का साथ देता है असं बोलतात आणि नक्कीच इथे बहादूरला साथ नक्कीच मिळते नशिबाची. इथेही 2 धावा मिळाल्या. 2 धावेने धावफलकात आणखीन भर झाली. धावसंख्या झाली आहे 34. 2 चेंडू 34 धावा. चौतीस धावा. इथे मात्र खराब चेंडू आहे बघा. गोलंदाजाला आपली दिशा भटकावावी लागली. फलंदाजाचा दबदबाव आहे. थोडस प्रेशर असेल, दडपण असेल गोलंदाजाला सुद्धा. फ्लड लाईन्स मध्ये गोलंदाजी करणं फलंदाजी करणं सोपं नसतं आणि आपल्याला एक्सपिरियन्स सुद्धा कमी असतो फ्लड लाईन्स मध्ये बॅटिंग करणं खेळणं. आणि ही संधी तुम्हाला दिली आहे सोशल प्रीमियर लीगने. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता. सोहम नावाचा वादळ 5 धावांवर शांत केलंय. 7 धावांवर शांत केलंय. 7 धावांवर सोहम आउट होतोय आणि नजर लागली आहे त्याच्या बॅटिंगला. कॉमेंटेटर कर्स म्हणतात ते हेच. आपण तारीफ करत होतो सोहमची बॅटिंग बघण्यासाठी लांबून लांबून इथे प्रेक्षक आले होते आणि बघा आता स्टेडियम खाली होतंय. सोहम आउट झाला आणि प्रेक्षकांची गर्दी कमी होताना आपल्याला पाहायला मिळते.
विक्रम आलाय आता फलंदाजीसाठी. विक्रम पै. बघूया हा गोलंदाज त्याला वेताळासारखा चिकटतोय का. आहा कडक शॉट है. विक्रम आए विक्रम छाए, आते ही पहली गेंद को बाहर कर दिया. आणि बघा काय षटकार मारला, त्याच्यासाठी फटाके सुद्धा फुटले. काय टायमिंग होतं, जसं विक्रमचं टायमिंग होतं तसंच तेही टायमिंग होतं. 6 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 41 धावा, 41 रन्स. बघा आणि नक्की कॅमेरामॅनची तारीफ करावी लागेल. तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकतात अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तो बॉल प्रॉपर कॅप्चर झालाय. वेल डन साहिल, काय वर्क आहे. आणि नक्कीच तारीफ करावी लागेल cricket.inचं, यांच्या माध्यमातून तुम्ही स्पर्धा पाहताय. आणि ओम सुद्धा चांगली कामगिरी करतात. गेले 3 दिवस झाले एकूण एक बॉल कॅप्चर करण्याचं काम सुरू आहे. पुढे चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर पै. शॉर्ट बॉल आहे, खराब चेंडू आहे. चेंडूला इथे भिरकावून लावलं नाहीये, कारण काय त्यामागे बघा इथे थोडक्यासाठी वाचले, अगदी थोडक्यासाठी वाचले. 19-20 का फासला था. 19-20 म्हणू शकतो. बाउंड्री रोपवर पाय लागता लागता त्या खेळाडूला आठवलं की मी बराच मागे आहे आणि परत फटाका वाजलाय विकेटवर सुद्धा. धावसंख्या जर पाहिली तर 41 धावसंख्यावर थांबली. आता नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय, पाहूया कोण. बघा कॅमेरा वर्क, बघा कॅमेरामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या मनात जर शंका असेल तर ती दूर करू शकतात. पाय कोणत्याच रोपला लागला नाहीये. वर्क बघा, काय सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळते. बॉलवर फोकस आणि सुरेख झेल, आणि ही रील बनू शकते मित्रा. अशा पद्धतीचा हा झेल. मौत को चुके टक से वापस आ गया ये पव्या. वेल डन. धावसंख्या झाली 41. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल असेल. 3 गडी बाद झालेत. शेवटचा बॉल हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र फटका फसला. षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकानंतर रिटर्न रन संघाची धावसंख्या झाली आहे 3 गडीच्या मोबदल्यात 41 धावा. बघा किती क्लोज होता स्टंपच्या. हा बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता, अगदी जवळून गेला स्टंपच्या. षटक संपले 41 धावा. जर आपण पाहिलं श्रीराज फलंदाजी करतायत, 1 चेंडू खेळलेत, एकही धाव मिळाली नाहीये. आणि कल्पेश 6 चेंडूंचा सामना केला आणि 12 धावा धावफलकावर लागल्यात. आणि नक्कीच बघा मित्रांनो, पंचांचा इशारा आलाय. ज्या पद्धतीची धुवाधार फलंदाजी सुरू आहे आणि विकेट सुद्धा जात आहेत, तर लगेच बॅटिंग करणाऱ्या संघाने इटालियन संघाने पॉवर प्ले षटक घेतलंय. म्हणजे आता जर आपण पाहिलं 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू बाहेर दिसतील. आणि जर बघितलं हायलाइट्स, बघा मॅचच्या दरम्यान आपण वारंवार हायलाइट्स दाखवतो. प्रत्येक ओव्हर नंतर हा चांगला झेल पकडला होता. इथे वैभव आउट झाला होता. त्यानंतर सोहम बॅटिंग साठी आला.
चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. चौथ्या षटकाची सुरुवात सुद्धा षटकाराने झाली आहे. अर्ध्या विकेटवर टाकलेला होता बॉल. मित्रांनो, कल्पेशला जर तुम्ही अर्ध्या विकेटवर बॉल टाकला तर रात्री झोपून उठून सुद्धा तो मारू शकतो षटकार. मध्यरात्री जरी कल्पेशला बॅटिंगसाठी बोलवलं आणि तुम्ही अशी गोलंदाजी केली तरी कल्पेश तुम्हाला षटकार मारेल, कारण का एवढा खराब चेंडू होता. क्रिकेटमध्ये शॉर्ट बॉल आणि फुलटॉस बॉल म्हणजे आ बैल मुझे मार. हात खोलण्याची संधी दिली आणि संधीचं सोनं केलं. स्लोवरवर टाकला होता. हा चांगला चेंडू आहे. हा व्हेरिएशन होतं गोलंदाजाकडे. मागचा चेंडू पहिला हात खोलण्याची संधी होती, शॉर्ट बॉल होता. इथे मात्र चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, डॉट बॉल आला. दोस्तों स्नैक्स आ चुका है, प्लीज जिसको भी करना है जाइए फटाफट और नाश्ता करके आइए. उसी के बीच में प्रशांत, जैसे ही आपने कहा कि नाश्ता आ चुका है, बल्लेबाज ने पेविलियन का रुख कर लिया है, तो प्लीज मैदान के बीच में फिलहाल विकेट की प्राप्ति हुई है यहाँ पे, लेकिन उसी के बीच में नाश्ता आ चुका है. तो 1 बाय 1 करते हुए प्लीज सभी प्लेयर्स और जो भी विजिटर्स हमारे यहाँ पे जमे हुए हैं, प्लीज आप प्रस्थान कर सकते हैं नाश्ते के लिए. आई रिक्वेस्ट टू ऑल द प्लेयर्स एंड द विजिटर्स टू प्लीज गो अहेड फॉर अ क्विक स्नैक टाइम. There is a wicket down, 47 runs on the board for the loss of 4 wickets, 3 deliveries to go in the 4th over. आणि बघा इथे कुठेतरी आता कमबॅक केलं युनायटेड इंडियन संघाने. नवीन बॅटर आता मात्र मैदानामध्ये येत आहेत. सतीश शेट्टी कल्पेशची जागा भरून काढण्यासाठी, आणि जे झटके लागलेत हिट अँड रन संघाला, बघूया आता किती धावांची मजल मारतात येणाऱ्या पुढील उर्वरित चेंडूंवर. 6 षटकांचा हा सामना आहे. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. जर आपण धावसंख्या पाहिली तर 47 झाली आहे. 3 बॉल झाले 4 चौथ्या षटकातील. हा 5वा चेंडू आहे, गॅप मध्ये आहे. चेंडू जिंकतोय की खेळाडूला जावं लागेल बाउंड्रीच्या बाहेर, त्या बॉलला घेऊन यावं लागेल, कारण की हा आहे शेट्टीच्या बॅट मधून चौकार. 4 धावा. अगदी या जमिनीला गुदगुल्या करत बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला 4 धावांसाठी. मॅचची काढा घेतली, पण हा बम होता नक्कीच. तेच अंपायर इशारा करतायत. फुल टॉस बॉल खाली लागला, त्यानंतर गेला विकेट किपरच्या हातामध्ये. षटक समाप्त झालंय. 4 षटकांचा खेळ इथे मात्र आता समाप्त झालाय. 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली हिट अँड रन संघाची 51 धावा. 4 गडीच्या मोबदल्यात 51 धावा झाल्यात, म्हणजे अजून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये जर इथे 30 धावा जर बनवल्या तर एक चांगला फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनलचा हा थरार अजिबात वन साइड सामने आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. आणि या मॅच नंतर जर आपण पाहिलं तर एक्झिबिशन मॅच आहे, ज्या मॅच मध्ये आपल्याला वुमन्स खेळताना पाहायला मिळतील, त्याचबरोबर किड्स सुद्धा इथे खेळताना पाहायला मिळतील. पाचवं षटक. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. प्रवीण आले. तर इथे मात्र बघा पहिल्या चेंडूवर हे यश मिळत आहे. सफलता मिळती हुई पहली गेंद के ऊपर, आणि काय सुरेख झटका लागलाय. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन झालंय. श्रीराज आता मात्र डगआउट मध्ये. आणि बघा हिट अँड रन संघाचा कर्णधार अमेय आता मात्र फलंदाजीसाठी, आणि बघा स्वतःला मागे ठेवलंय.
त्याला माहिती आहे पॉवर प्लेसाठी त्याने मागे ठेवलं होतं आणि आता पॉवर प्ले षटक सुरू आहे. सेकंड पॉवर प्ले सुरू आहे, त्यानंतर डेथ ओव्हर असेल. ओके, पॉवर प्ले मागच्या षटकाला संपलं पण बॉल जुना व्हायची वाट बघत होता अमेय. आता बॉल कुठेतरी जुना झालाय, म्हणजेच हा बॉल कधीही मैदानाच्या बाहेर मारण्याची ताकद क्षमता अमेयमध्ये आहे. धावसंख्या झाली 51. 5 गडी बाद झालेत. अर्धी पारी इथे संपली आहे. अर्धे खेळाडू डगआउट मध्ये बसलेत. अमेय ऑन स्ट्राईक, स्वतः कर्णधार हिट अँड रन संघाचा. 5व्या चेंडूचा 5व्या षटकातील दुसरा चेंडू. शॉर्ट बॉल टाकला होता, शॉर्ट अप पूल केलाय. वन बाउन्स, बाउंड्रीच्या बाहेर, सीमा रेषा पार. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. इथे मात्र बघा कट केलंय. कव्हर मध्ये खेळाडू आहे, सरळ कव्हरच्या हातामध्ये, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक विकेट, आणखीन एक झटका हिट अँड रन संघाला लागतोय. बघा पहिल्या 2 दिवस जो खेळाडू आमच्या सोबत 12th मॅन म्हणून होता, ज्याने कालच्या दिवसात एक सामना खेळला, त्याच्यात मॅन ऑफ द मॅच मिळवला, 2 षटकार मारले, तो वैभव आता स्ट्राईक वर येतोय. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, वैभवचा फटका फसतोय. वैभव पहिल्या चेंडूवर माघारी परततोय, विकेटचं पतन होतोय. वैभव बॅक टू डग आउट. आणि बघा आता गोलंदाज मात्र हॅट्रिक वर असेल. प्रवीण ऑन हॅट्रिक. जर आपण प्रवीणचे षटक बघितले, पहिल्या चेंडूवर आला विकेट, त्यानंतर एक चौकार आला, त्यानंतर विकेट आला आणि वैभवच्या रूपात आणखीन एक विकेट आला. म्हणजे आतापर्यंत 4 चेंडूवर 4 धावा खर्च करत 3 गडी बाद केलेत प्रवीणने. प्रवीणचा पुढील चेंडू, नवीन बॅटर आता मात्र मैदानामध्ये येतोय, उद्धव. ओहो, ऑफ ब्रेक टाकलेला चेंडू होता, टप्पा पडून थोडासा कट झाला, फलंदाज बीट झाला, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, सेफ हँड मध्ये, डॉट बॉलच्या रूपात हा डॉट बॉल येतोय. बघा या षटकामध्ये काय अफलातून कमबॅक केलं हिट अँड रन संघाने. असं वाटलं होतं हिट अँड रन संघ जवळजवळ 100 धावा बनवतोय की काय, ज्या पद्धतीची सुरुवात झाली होती, पण कमाल केली युनायटेड इंडियन्सच्या गोलंदाजांनी. इथे मात्र टॉपिक लागला, चेंडू फिरणार, नक्कीच फिरणार. 1 धाव पूर्ण झाली, षटक संपतंय. 5 षटकांचा खेळ समाप्त. 5 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 56 धावा, 56 रन्स. एक शेवटचं षटक बाकी अजून. युनायटेड इंडियन्स स्पर्धेचा पहिला सामना खेळले होते, युनायटेड इंडियन्स विरुद्ध डार्क नाईट्स. पहिला सामना जिंकल्यानंतर ज्या पद्धतीने क्वालिफाय केलंय, अप्स अँड डाऊन्स पाहायला मिळाले. पहिला सामना जिंकला, त्यानंतर हार पत्करावी लागली, लढकत अडकत पोचले सेमीफायनल मध्ये. आणि आता
एक अशा संघाला 5 षटकामध्ये 56 धावसंख्येवर बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय, आपल्या जाळ्यामध्ये आपल्या साखळीमध्ये अडकवून ठेवलंय या खेळाडूंना. आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं मोठी मोठी नावं आहेत, वैभव आहे, KP आहे, सोहम आहे, मोठ्या मोठ्या फलंदाजाला स्वतः कर्णधार अडकवून ठेवलंय. शेवटचं षटक, येस पंचांनी वॉर्निंग दिली आहे, ओव्हर टायमिंग संपला. येस दोन्ही संघांना लास्ट वॉर्निंग आहे, फिल्डिंग करणारा संघ लास्ट वॉर्निंग आहे तुम्हाला. शेवटचा षटक घेऊन येतोय गोलंदाज सुधीर, ज्याच्या नावातच आहे धीर, तो आलाय सुधीर गोलंदाजीसाठी. आणि पहिल्या चेंडूवर डॉट बॉलने सुरुवात केली आहे. बघा आता दबदबा या मॅच मध्ये जर पाहिलं, 6 षटकांचा सामना आहे, सेमीफायनलचा थरार आहे आणि कुठेतरी युनायटेड इंडियन्स टीम पुन्हा एकदा बॅकफूट वरून फ्रंट फूटवर येते. इथे मात्र टॅप खेळलाय, एक धाव पूर्ण होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहूया. नक्कीच नाही होणार, एका धावेने समाधान मानावं लागेल. धावसंख्येत आणखीन भर झाली, धावसंख्या झाली 57, 2 चेंडू 57 धावा, 4 बॉलचा खेळ बाकी आहे. तिसरा बॉल लेट कट खेळलाय. बघा गोलंदाजाच्या गतीचा वापर केला, अगदी थांबले होते तो बॉल येण्यासाठी आणि शेवटच्या क्षणाला बॅटचा जो फेस असतो, बॅटचं जे तोंड असतं ते खोललं आणि हलकासा एज लावला आणि चेंडूला पाठवलं थर्ड मॅन रिजन मध्ये 4 धावांसाठी. आणखीन एक इथे येतोय चौकार. या चौकाराच्या जोरावर धावसंख्या जर पाहिली तर 3 चेंडू झालेत, 5वं षटक सुरू आहे आणि 63 धावा धावफलकावर, 61 धावा धावफलकावर लागल्यात. 61 धावा झाल्यात. पुढील चेंडू इथे पाहूया, पंच वळतायत, इशारा करतील, वाईड बॉल आहे, अवांतर धाव आहे, एका धावेने आणखीन भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 62 धावा, 62, 7 गडी बाद झालेत. धावसंख्या झाली आहे 63, 7 गडी बाद झालेत. 4 चेंडू झालेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 5वा बॉल बॅटच्या मिडलला लागला नाही, कार्पेटच्या साहाय्याने चेंडू येतोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण होईल, एकच धाव पूर्ण होईल. धावसंख्या झाली आहे 65, 65 धावा, 63, 63 झालेत. ओके 63 झालेत. शेवटचा बॉल आहे इनिंगचा, फ्लिक केलाय मनगटाच्या साह्याने मिड विकेट रिजन मध्ये, पुन्हा बॉल येईल. 1 धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि रन आउट होईल. काय सुरेख थ्रो केला, बाउंड्री लाईन वरून सरळ एक टप्पा जो जायला पाहिजे तो गेला विकेट किपरच्या हातामध्ये. रनआउट झाले. धावसंख्या झाली आहे 6 षटकाच्या अखेरी 64 धावा आणि जिंकण्यासाठी लक्ष ठेवलंय युनायटेड इंडियन्स यांच्या समोर 65 धावांचा. 65 इज द टार्गेट. काय पाहिजे सब ये किधर है अपना स्पॉन्सर्स आ रहा है ना इसको वन बाय वन दिखाना. We would like to thank all the sponsors of Social Premier League. Thank you for your support each and every time. This is the season 13th of Social Premier League. Jam-packed 3 days of great riveting cricket. Kala Mandir, thank you so much for your support. KE Homes, Lensman Dairy, Radiant Bliss Solutions,
I'll request all the women and kids to please come down to the comment box, and on the right hand side where I'm standing, सभी विमेन खिलाड़ियों से और जो भी छोटे बच्चे हैं जो खेलने वाले हैं उनसे दरख्वास्त है मेरी दाई तरफ आ जाइए कमेंट्री बॉक्स एंड के. I'll request all the women players and the kids to please join us on the commentary box end. At the end of this inning, there will be an exhibition match, so just will be ready for that. I'll request all the women players and the kids to please join us on the right hand side of the commentary box, and please be ready for the exhibition match. An interesting second semi-final going on at the end of the first inning, and the stipulated 6 overs. We have got 64 runs. यूनाइटेड इंडियंस को ये मुकाबला, ये सेमीफाइनल मुकाबला जीतने के लिए 65 रनों की जरूरत है. अगर वो बना पाते हैं तो फिर फिनाले में उनकी जगह भी पक्की होती है, क्योंकि पहले से ही फिनाले में पहुंच चुके हैं टीम अंडरडॉग्स. एसआरटी टीम बहुत बढ़िया खेली, लेकिन सेमीफाइनल के मुकाबले में पराजय का सामना करना पड़ा है. I'll request both the umpires to please go onto the ground pretty quickly. यूनाइटेड इंडियंस के लास्ट बैट्समैन प्लीज कमेंट्री बॉक्स एंड पे आ जाए. आई रिक्वेस्ट द लास्ट प्लेयर ऑफ यूनाइटेड इंडियंस, प्लीज कोई अतिरिक्त खिलाड़ी यूनाइटेड इंडियंस से आ जाए जल्दी. थैंक यू पव्या फॉर कमिंग हियर. धन्यवाद पव्या आपके हेल्प के लिए. दोनों ही सलामी के बल्लेबाज मैदान में उतर चुके हैं. जीतने के लिए 66 रनों की जरूरत है. 66 रन्स टू विन. कोई भी विमेन महिला अगर उन्होंने रजिस्टर नहीं किया है, कोई भी किड अगर उन्होंने रजिस्टर नहीं किया इससे पहले, लेकिन एग्जीबिशन मैच में खेलना चाहते हैं, तो प्लीज आप आ सकते हैं और उस एग्जीबिशन मैच का हिस्सा बन सकते हैं. तो प्लीज डोंट स्टे अवे. इफ यू हैव नॉट रजिस्टर्ड अर्लियर,
those women and kids, if you want to participate in the exhibition match, we'll request you to please come down and participate. You still can play the exhibition match. The next delivery, बहुत ही बढ़िया गेंद, अंदरूनी किनारा, गेंद जा रही है फाइन लेग के क्षेत्र में, बढ़िया क्षेत्र रक्षण, 1 रन दौड़कर मुकम्मल किया बल्लेबाजों ने। दूसरा रन खतरनाक हो सकता है और 1 ही रन से संतुष्टि जताई। स्कोर जा पहुंचा है 3 रनों पे 2 गेंदें हो चुकी है, 66 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए 63 रनों की अब जरूरत है अगले 34 गेंदों में। स्ट्राइक एंड पे सुधीर, बेहतरीन एक गेंद जा रही है डीप मिड विकेट क्षेत्र को चीरती हुई 6 रनों के लिए, बहुत ही बढ़िया हिट। जैसे कि आपने सुना होगा सड़क पे कड़क, उसी तरह का बेहतरीन हिट। क्या पिकअप शॉट था, आउटस्टैंडिंग। इन 6 रनों की बदौलत स्कोर जा पहुंचा है 9 रनों पे। 3 गेंदें अभी आने शेष है। गेंदबाजी की कमान संभालते हुए सोहम पवार, कदमों का इस्तेमाल, इस मर्तबा गेंद हवा में, मिड ऑफ के क्षेत्र रक्षक उसके नीचे, विकेट की प्राप्ति, बैक इन द डगआउट सुधीर। बढ़िया कैच लपका श्रीराज ने, आसान नहीं होता लाइट्स के अंदर, फ्लड लाइट्स के अंदर कैच को जज करना, लेकिन बहुत ही बढ़िया ढंग से नियंत्रण रखा और बढ़िया कैच लपका। पहला विकेट गिरा 9 रन के स्कोर पे। 2 गेंदें अभी भी आनी शेष है। 66 रनों के लक्ष्य का पीछा करती हुई 57 रनों की अब जरूरत है 32 गेंदों में। 57 runs to win of 32 deliveries. After that big hit, Soham coming back into the contest, getting that important wicket. 2 गेंदें अभी भी आनी शेष है। आप देख रहे सोशल प्रीमियर लीग सीजन 13। प्लीज लाइक एंड सब्सक्राइब द चैनल, सोशल प्रीमियर लीग चैनल। नए बल्लेबाज आते हुए मैदान में, विश्वजीत। अगली गेंद सोहम की, राइट आर्म ओवर द विकेट, पटकी हुई है गेंद, खेलना चाहते थे ऑन साइड में, कोई संपर्क नहीं बल्ले से, अंपायर के इशारे का इंतजार। थ्रो आता हुआ नॉन स्ट्राइकर एंड पे, लेग बाय के स्वरूप में 1 रन खाते में जुड़ता हुआ स्कोर 2 आंकड़ों में पहुंचता हुआ 10 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। एक आखिरी गेंद आनी शेष, 56 रनों की जरूरत 31 गेंदों में। स्ट्राइक एंड पे अब आते हुए अक्षय। Last delivery of the first over. This is the first power play over, chasing a target of 66 runs. 11 on the board. बहुत ही बढ़िया गेंद, टपक आने के बाद थोड़ी अंदर की तरफ आती हुई, बहुत ही बढ़िया कम्युनिकेशन। 1 रन आसानी के साथ चुरा लिया, लेग बाय के स्वरूप में 1 रन खाते में जुड़ा। पहले ओवर की हुई है समाप्ति, स्कोर जा पहुंचा है 12 रनों पे। I'm sorry, 11 रनों पे स्कोर जा पहुंचा। 11 runs on the board for the loss of 1 wicket. Just a small rectification in the score line. 11 runs on the board, still require 55 runs to win. 55 रनों की जरूरत 30 गेंदों में। बहुत ही बढ़िया इंटरेस्टिंग मुकाम पे ये मुकाबला। स्ट्राइक एंड पे होंगे अक्षय। एक छोटी सी पार्टनरशिप, जैसे कि मैंने पिछले मुकाबले में भी कहा, पार्टनरशिप बहुत ही जरूरी है। 25-30 रनों की जब आप बात करते हैं 6 ओवर के टेनिस क्रिकेट मैच की, तो कम से कम 25 से 30, 30 से 35, दैट्स हाउ यू नीड टू बिल्ड अ इनिंग इन टेनिस क्रिकेट। ऑन स्ट्राइक इट विल बी अक्षय विद द बॉल इन हिज हैंड। सतीश गोइंग राइट आर्म ओवर द विकेट। This is nicely played down to the deep square leg region. There is a fielder over there. Oh, he spilled the catch at the last moment. It will be really dangerous to spill a catch like that for such a nice batsman. अक्षय और विश्वजीत, भाग्य ने साथ दिया फिलहाल अक्षय का। आसान सा कैच था, लपक नहीं पाए वहां पे डीप स्क्वायर लेग के गेंदबाज। 1 रन खाते में जुड़ा, स्कोर जा पहुंचा है 12 रनों पे।
अगली गेंद इस मर्तबा ऑप्शन से काफी भारी है गेंद, व्हाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा। स्कोर जा पहुंचा है इस एक अतिरिक्त रन से 13 रनों पे। हमारे जब सभी जो ओनर्स है, साथ ही साथ हमारे जो भी सपोर्टर्स एंड द स्पॉन्सर्स would like to thank on committee's behalf. Thank you so much for your support. Nicely bowled. This was a slower delivery. Just a little bit variations added in this over. Brilliant this has been the second delivery of this over. Well disguised slower one. Dot delivery to go. 13 on the board still. Still 4 deliveries to go. इस मर्तबा हवाई फायर गेंद आई है काउ कॉर्नर में, बढ़िया कैच लपका, बढ़िया कैच सोहम पवार द्वारा। One of the best catches I believe of this season. We'll just look at the action replay. Those people watching us live from home, please like and subscribe the channel. बहुत ही बढ़िया ढंग से पिकअप किया था यहां पे विश्वजीत ने, ऑप्शन के बाहर थी ये गेंद और क्या बेहतरीन कैच लपका सोहम पवार ने। आउटस्टैंडिंग, कम से कम अपनी दाई और 10 से 15 कदमों तक दौड़े और कैच लपका और एक बैक फ्लिक भी किया उन्होंने। आउटस्टैंडिंग, वन ऑफ द बेस्ट कैचेस ऑफ दिस सीजन ऑफ सोशल प्रीमियर लीग। बात करें बेस्ट कैचेस की, बेस्ट फील्डिंग की, तो हमेशा याद आता है अतुल मडवी। पिछले वर्ष में मुझे लगता है उनका एक जो रील है, अगर आप देखे होंगे अतुल मडवी का एक रील, मतलब बाउंड्री लाइंस पे ऐसा लग रहा था उस टाइम पे 6 जा रही है, डाइव मारते हुए गेंद को अंदर लाए उन्होंने। वो रील सिर्फ 1.2 मिलियन लोगों ने देखा था। तो इट वाज सच एन आउटस्टैंडिंग एफर्ट फ्रॉम अतुल मडवी ऑन दैट प्रीवियस सीजन। और वही खिलाड़ी अब बल्लेबाजी करने आए हैं। अतुल मडवी ऑन स्ट्राइक। पूरा इस मुकाबले का दारोमदार होगा उनके कंधों पे। ये दोनों बल्लेबाज अक्षय, अतुल, क्या अपने टीम को फिनाले तक ले जा पाने में कामयाब होंगे या उनके बढ़ते कदम रोक पाएंगे टीम हिट एंड रन। अगली गेंद स्लोअर गेंद, ये इस मर्तबा चाचा पर का हल्के हाथों से खेल दिया कलायु के सहारे मिडॉन के क्षेत्र में। बढ़िया क्षेत्र रक्षण, एक ही रन से संतुष्टि जताई फिलहाल अतुल ने। इस एक रन से स्कोर में इजाफा, स्कोर जा पहुंचा है 14 रनों पे। बढ़िया ओवर ये रहा है, मात्र 3 रन अब तक खर्च कर चुके हैं और एक महत्वपूर्ण विकेट चटका चुके हैं गेंदबाज सतीश। विश्वजीत को किया पेविलियन रवाना। 2 गेंदें अभी भी आनी शेष है। स्कोरबोर्ड पे स्कोर लगता हुआ 14 रन, 52 रनों की जरूरत है 26 गेंदों में। अगली गेंद स्ट्राइक एंड पे अक्षय। इस मर्तबा हवाई फायर गेंद जा रही है डीप का कॉर्नर में 6 रनों के लिए। आउटस्टैंडिंग हिट आता हुआ अक्षय के बल्ले से बेहतरीन छक्का। और क्या कैच लपका है वहां पे डीप मिड विकेट के क्षेत्र में कौस्तुभ पवार द्वारा। आउटस्टैंडिंग कैच, लेकिन सीमा रेखा पार 6 रन। स्कोर जा पहुंचा है 20 रनों पे। 20 runs on the board for the loss of 2 wickets. What an outstanding hit it was in the previous delivery. आखिरी गेंद इस ओवर की, स्ट्राइक एंड पे अक्षय। स्लोअर वन इस बार चाचा पर का हल्के हाथों से गाइड कर दिया बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में। ओवर की हुई है समाप्ति डॉट गेंद के साथ। दूसरे ओवर के समाप्ति का स्कोर हुआ है 20 रन। जीतने के लिए अब और 24 गेंदों में 46 रनों की जरूरत। द फाइट इज ऑन, द बैटल इज ऑन, इट इज गोइंग टू बी ए क्लोज फॉट कॉन्टेस्ट। Like to announce once again, those women and kids who have not registered before for the exhibition match, they can come towards the commentary box. Still they can be a part of the exhibition match. Please come and play the exhibition match. Like to request all the women and kids who have not registered initially, they can still play in that exhibition match. तो please आइए और exhibition match का हिस्सा बनिए।
दूसरे ओवर के समाप्तियां स्कोर हुआ है 20 रन। गेंदबाजी की कमान दोबारा संभालने आए हैं सोहम पवार। अपना व्यक्तिगत दूसरा ओवर लेके आए हैं। स्ट्राइक एंड पे अतुल मडवी। इन दोनों बल्लेबाजों के ऊपर जरूर इस मुकाबले का दारोमदार होगा। सेमीफाइनल का मुकाबला है। बढ़िया गेंद, इस मरतबा तेज तरार गेंद थी, अंदर की तरफ आई, थोड़ा टप्पा पड़ने के बाद बढ़िया क्षेत्र रक्षण वहां पे स्क्वायर लेग के क्षेत्र रक्षक दर्शाते हुए मात्र 1 रन यहां पे मिला बल्लेबाजों को। स्कोर जा पहुंचा है 21 रनों पे। बढ़िया साझेदारी पनपते हुए विकेटों के बीच 21 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। अभी तक बैटिंग पावर प्ले आना बाकी है। काफी बढ़िया बल्लेबाजी करते हुए सूझबूझ के साथ। अगली गेंद इस मर्तबा हमसे दूर दौड़ते हुए सोहम पवार। इस बार हवाई फायर देन जा रही है डीप मिड के क्षेत्र में 6 रनों के लिए। आउटस्टैंडिंग हिट इस मर्तबा दोबारा अक्षय के बल्ले से दूसरा छक्का उनकी इस पारी का। बल्लेबाजी करते हुए 15 के निजी स्कोर में मात्र 6 गेंदों का सामना किया है। रडार में थी वो गेंद और सीधा सीधा खेल दिया डीप मिड विकेट के बाहर। अगली गेंद इस मर्तबा तेज तरार गेंद, पटकी हुई गेंद थी, ऑप्शन से थोड़ी बाहर थी, खेलना चाहते थे ऑन साइड में, उछाल थोड़ी ज्यादा थी उस गेंद में, कोई संपर्क नहीं, सीधा विकेट कीपर के दस्तानों में। बढ़िया कमबैक यहां पे करते हुए सोहम एक छक्के के बाद 3 गेंदों में अब तक इस ओवर में आए हैं 7 रन। 3 गेंदें यानी शेष। इस मर्तबा सोहम पवार जाएंगे राइट आर्म राउंड द विकेट। इस मर्तबा बढ़िया गेंद थी, हल्के हाथों से खेल दिया, ऑफसाइड में, रन आउट होने की संभावना, अंपायर का इशारा नॉट आउट का। बाल बाल बच गए यहां पे अक्षय, मुझे लगता है डैप किया था सिर्फ बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में। बढ़िया क्षेत्र रक्षण, थ्रो भी बहुत अच्छा था, लेकिन तालमेल और रनिंग बिटवीन द विकेट्स बहुत ही बढ़िया। इस एक रन से स्कोर में इजाफा, स्कोर बढ़कर जाता हुआ 28 रन पे 2 गेंदें आनी शेष। और भारत बनाम इंग्लैंड के बीच में जो मुकाबला चलता हुआ, 37 गेंदों में 100 रन पूरे किए अभिषेक ने। अभिषेक सिंह ना, अभिषेक शर्मा 100 of 37 deliveries. What a fine batting talent we have for Team India once again in the T20s. 37 ball century. Going right arm round the wicket once again. Soham Pawar. स्ट्राइक एंड पे अतुल मडवी। पटकी हुई गेंद, बाहरी किनारा, जस्ट आउट ऑफ रीच ऑफ द विकेट कीपर, गोज डाउन टू द थर्ड मैन रीजन। नाइस ट्राई फ्रॉम द विकेट कीपर बट कुडंट सेव दैट बाउंड्री। Luck favor the wave. That's what we have seen those 3 days, and the same pattern continues. Brilliant delivery it was, speedy delivery, just out of reach of the wicket keeper. Good jump by him but couldn't save that boundary. 32 runs on the board. Last delivery to go in the 3rd over. Nicely bowled once again. Couldn't get any part of the bat. Good delivery to end the 3rd over. It's 32 runs on the board for the loss of 2 wickets. जीतने के लिए अब और 18 गेंदों में 34 रनों की जरूरत, यानी कि 11 के औसत 11.25 के औसत से बल्लेबाजी करने की जरूरत है। बहुत ही बढ़िया फाइट आप देख रहे हैं विकेटों के बीच, दोनों ही टीमों के बीच, यूनाइटेड इंडियंस और टीम हिट एंड रन। अभी भी बैटिंग पावर प्ले आना बाकी है, तो ये एक एडवांटेज जरूर रहेगा यहाँ पे हिट टीम यूनाइटेड इंडियंस के लिए। 18 गेंद 34 रन, 18 गेंदे, कौन पहुंचेगा फिनाले में और रखेंगे दावेदारी।
All the women's and kids who have not registered earlier, they can also be a part of the exhibition match. So please come down to the right side of the commentary box, and please, I'll request all the women and the kids to please join us for the exhibition match after the end of this match. "34 runs to win of 18 deliveries." So the next exhibition match will be between Fearless Panthers and Speedy Cheetahs. Comes the reverse switch hit, but no connection on that delivery. कोशिश जरूर थी लेकिन एग्जीक्यूशन, कोई संपर्क नहीं बल्ले से। गेंदबाजी की कमान संभालने आए हैं विक्रमादित्य। बहुत ही बड़ा नाम, सोशल प्रीमियर लीग की बात करें तो पिछले वर्ष में भी बहुत बढ़िया प्रदर्शन किया था विक्रमादित्य ने इस मर्तबा। अगली गेंद शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी, हल्के हाथों से खेल दिया। गेंद जारी है फाइन लेग और डीप स्क्वायर लेग के बीच में। अंपायर के इशारे का इंतजार, 4 रनों के लिए निकलती हुई है गेंद। थोड़ी सी खराब गेंद थी, थोड़ी सी लेग स्टंप से बाहर थी, फाइन लेग पे खेल दिया 4 रनों के लिए। बहुत ही बढ़िया हिट दोबारा इस मर्तबा अक्षय के बल्ले से आता हुआ। अक्षय को खास करके हम जानते हैं टर्फ में बहुत ही बढ़िया अंडरआर्म बल्लेबाजी करते हैं, लेकिन ये पहली मर्तबा है जो मैं इनको ओवरआर्म खेलते हुए देख रहा हूं। लेकिन बहुत ही बढ़िया सुनहरी पारी खेलते हुए अपने टीम के लिए एक शोर बनाए रखा है, और अतुल मडवी दूसरे शोर से। बढ़िया साझेदारी दोनों बल्लेबाजों के बीच। इस मर्तबा आड़े बल्ले से खेल दिया, गेंद निकल गई 6 रनों के लिए। तीसरा छक्का है इसका। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए अक्षय 11 गेंदों में 26 रन के बल्लेबाजी करते हुए तीसरा छक्का आता हुआ उनके बल्ले से, और 2 चौके भी लगा चुके हैं। आउटस्टैंडिंग बैटिंग। पटकी हुई है गेंद, बढ़िया ढंग से खेल दिया स्क्वायर लेग के क्षेत्र में, और आउट ऑफ रीच ऑफ द फील्डर। गेंद निकल गई, 1 बाउंस, 4 रनों के लिए। रनिंग अवे विद द मैच अक्षय। और देखिए फटाके भी बजते हुए, व्हाट ए कोइंसिडेंस। क्या बल्लेबाजी चल रही है अक्षय द्वारा। स्कोर जा पहुंचा है 46 रनों पे, 2 विकेट के नुकसान के ऊपर। 2 गेंदें अभी भी आनी शेष चौथे ओवर की, यानी कि 14 गेंदों में 20 रनों की जरूरत। क्या कमबैक कर पाएगी यहां पे टीम? हिट एंड रन विकेटों की जरूरत है। अगली गेंद दोबारा विक्रमादित्य, राइट आर्म ओवर द विकेट। पटकी हुई गेंद ऑप्शन से बाहर, काफी बाहर, वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा। 14 गेंद 19 रनों की जरूरत। एक बड़ा हिट और समीकरण बॉल टू बॉल में आ जाएगा, यानी काफी आसान हो जाएगा यहां पे टीम यूनाइटेड इंडियंस के लिए। पटकी हुई गेंद, गेंद हवा में, क्या यह मौका है? क्षेत्र से काफी दूर, गेंद जा रही है फाइन लेग के क्षेत्र में, बाउंड्री लाइंस की तरफ। बढ़िया क्षेत्र रक्षण, वहां पे मात्र 1 रन मिला बल्लेबाजों को। I'm sorry, 2 रन दौड़ के निकाले बल्लेबाजों ने। बहुत ही बढ़िया यहां पे बल्लेबाजी चल रही है, और जो रनिंग बिटवीन द विकेट्स है वो भी बहुत बढ़िया। कम्युनिकेशन दोनों ही बल्लेबाजों के बीच में बहुत ही बढ़िया है। That's great to see while batting and while you are in a partnership. The communication is very, very important between the batsmen. Last delivery of the 4th over. बढ़िया गेंद हल्के हाथों से खेल दिया, उसको गाइड कर दिया कवर्स के क्षेत्र में। 34 ओवर की हुई है समाप्ति। स्कोर जा पहुंचा है 50 रनों पे, यानी कि जीतने के लिए 12 गेंदों में 16 रनों की जरूरत है। क्या इस मुकाबले में फाइट बैक कर पाएंगी हिट एंड रन टीम, या फिर यूनाइटेड इंडियंस हिट करेगी और फिनाले में रन करेंगी? लेट्स सी क्या होगा। 12 गेंद और 16
रनों की जरूरत। You're watching Social Premier League Season 13. Please like and subscribe the channel, and all the women and kids who have just come here and want to be part of the exhibition match, please come down to the commentary box. You can register yourself and you can be a part of that exhibition match. और बहुत ही सही निर्णय, सही स्ट्रैटेजी मैं कहना चाहूंगा। 12 गेंदों में 16 रनों की जरूरत और आखिरी ओवर का इंतजार नहीं किया है यूनाइटेड इंडियंस ने। पेनल्टीमेट ओवर में लिया है बैटिंग पावर प्ले। गेंदबाजी की कमान संभालने आए हैं सचिन सावंत। सचिन सावंत राइट आर्म ओवर द विकेट। बहुत ही क्रिटिकल क्रूशियल ओवर ये है। ये ओवर बताएगी इस मैच की और दिशा और दशा को। 12 गेंद 16 रन। क्या रनों की गति को रोक पाएंगे सचिन? लेग स्टंप पे थी गेंद, बढ़िया ढंग से कलाई के सारे खेल दिया। फाइन लेग के क्षेत्र में गेंद जा रही है बाउंड्री लाइन की तरफ। क्षेत्ररक्षक दौड़ते हुए लेकिन रोक नहीं पाए। गेंद गई 4 रनों के लिए। जीतने के लिए अब समीकरण काफी आसान होता हुआ टीम यूनाइटेड इंडियंस के लिए। 11 गेंदों में 12 रनों की जरूरत। थोड़ी सी खराब गेंद थी ये, लेग स्टंप से थोड़ी बाहर थी। बढ़िया ढंग से अक्षय ने सिर्फ कलाई को मोड़ा और खेल दिया फाइन लेग में। अगली गेंद इस मर्तबा बढ़िया ढंग से खेल दिया। डाउन द ग्राउंड गेंद जा रही है लॉन्ग ऑन के क्षेत्र में। सोहम पवार वहां पे मौजूद। 1 ही रन की प्राप्ति वहां पे। 10 गेंद 11 रनों की जरूरत। 1-2 डॉट गेंद, 1-2 विकेट की जरूरत इस मैच में वापसी करने के लिए, कॉन्टेस्ट में रहने के लिए टीम हिट एंड रन को। जो बिल्कुल मेरे स्कोर स्टैटिस्टिशियन बताते हुए अक्षय का कैच छोड़ा गया था, उसके बाद जो बल्लेबाजी की उन्होंने इस मर्तबा इनसाइड आउट शॉट। इट्स ओवर द एक्स्ट्रा कवर रीजन एंड इट्स जस्ट शॉर्ट ऑफ द बाउंड्री। 1 बाउंस बाउंड्री। आउटस्टैंडिंग हिट बट इट वाज बहुत ही बढ़िया हिट। अतुल ने मारा ना। इस मर्तबा आता हुआ अतुल मडवी के बल्ले से इनसाइड आउट शॉट। क्या स्टाइलिश अंदाज में खेला है वो शॉट, लेकिन मुझे लगता है जस्ट सेंटीमीटर्स इनसाइड द बाउंड्री लाइंस। कितना चाहिए अभी? 61 रन्स ऑन द बोर्ड, 5 रन्स टू विन। एंड इज दिस द विनिंग शॉट? नो, दिस इज नॉट द विनिंग शॉट. Goes down to the boundary once again like a tracer bullet. Scores are level, just 1 run to win of 8 deliveries. Still 1 run to win of 8 deliveries. I am sorry. I'm sorry, it's 3 runs to win. चौका था तो थोड़ा सा टेक्निकल एरर स्कोरिंग में। 3 runs to win of 8 deliveries, not 1. Still 3 runs to win. Both the inside out shot, brilliant both the shots. बहुत ही बढ़िया अंदाज में बल्लेबाजी करते हुए अतुल मडवी। ऑन साइड में तो बेहतरीन तरीके से खेलते हैं, लेकिन आज दोनों ही इनसाइड आउट शॉट्स ब्रिलियंट थे हुए। इस मर्तबा डीप स्क्वायर क्षेत्र में गेंद जाती हुई, दैट इज द विनिंग शॉट एंड द सेकंड टीम टू एंटर द फाइनल ऑफ सोशल प्रीमियर लीग सीजन 13, यूनाइटेड इंडियंस. How ecstatic, how happy they are. Hard luck boys of team hit and run. जी बिल्कुल. स्कोरर स्टैटिस्टिशियन क्रिक हीरोज के ओमकार कहते हुए, सेम जस्ट लाइक कमेंटेटर सेज, कैचेस विन मैचेस. अक्षय का कैच छोड़ा गया था, उसके बाद प्रशांत, जो बल्लेबाजी अक्षय ने की है बहुत ही सराहनीय है. एक शोर संभाला और उसके बाद अतुल ने भी बहुत बढ़िया साथ दिया, मुकाबला जीता है, फिनाले में पहुंचा है. अतुल ने पिछले वर्ष में कहा था कि मैन ऑफ द सीरीज वो रहे थे. उन्होंने कहा था रोते रोते कि मेरे टीम को फिनाले में प्रवेश कराना था, जिताना था.
आज उन्होंने जो पिछले वर्ष कहा टीम आ चुके फिनाले में, अब क्या वो चैंपियंस की ट्रॉफी उनके टीम को वो दिलाते हैं या नहीं, वो पता चलेगा कुछ ही देर में। फिलहाल एग्जीबिशन मैच की तरफ बढ़ते हैं। नेक्स्ट इट विल बी एन एग्जीबिशन मैच, all in action. We'll see young kids, brilliant future prospects, and all the women players out there in action. Over to you, Prashant. हाँ नहीं स्कोरिंग नहीं करना।